रात्रीचे वाजलेत 1:45 आणि मी आता जस्ट नवरा माझा नवसाचा 2 बघून आलो आहे. नेहमीच्या जागी पण बसलो नाही कारण माझा भाऊ झोपला आहे त्या रूममध्ये. पण हा व्हिडिओ बनवण्याची ही घाई एकाच कारणासाठी आहे, की मला जे आत्ता वाटतं ते मला आता त्या कॅमेऱ्यासमोर बोलायची इच्छा आहे. ओके. सो नवरा माझा नवसाचा 2 नवरा माझा नवसाचा 1चा सिक्वल आहे, जो खूप आधी 2006च्या आसपास आला होता आणि तेव्हाच्या वेळेला त्याला जसंही मिळालं असेल रिसेप्शन मला माहीत नाही कारण मी तेव्हा खूपच लहान होतो. पण नंतर ज्या मित्रांबरोबर मी आता मोठा होतो लहानपणापासून, त्या ग्रुपमध्ये त्या पिक्चरला फार रिस्पेक्ट आहे कारण त्याची कॉमेडी वगैरे खूप रिलेटेबल, मस्त टाईमपास आहे. त्याच्यात खूप मीम्स बनत आहेत आणि मीम्स बनत आले आहेत खूप वेळापासून आणि अजूनही बनत आहेत कारण ते त्या लेवलचा ह्युमर त्यात होता आणि तो खूप काय म्हणतात त्याला असा वन्स इन अ लाईफ टाईम टाईप पिक्चर आहे, की तो हिंदीत कसं आपल्याकडे वेलकम वगैरे आहेत जे मीम्स तसा भंडार आहे. तर त्या टाईपचा आमच्या इंटरनल ग्रुपमध्ये तरी त्या पिक्चरला खूप रिस्पेक्ट. जेव्हा मी याचं ते अनाउन्समेंट बघितलं पार्ट 2चं तेव्हा आम्हाला पहिले तर भीतीच वाटलेली की ही पार्ट 2 म्हणजे काहीतरी त्याच्याबरोबर अपघातीच होणार आहे. आणि ट्रेलर वगैरे बघून तर आम्ही फारच डिसअपॉइंटेडच होतो. आज सिनेमा डे होता, वर्ल्ड की नॅशनल सिनेमा डे होता, तर आम्ही त्या जोशमध्ये गेलो. 100 रुपयाचं तिकीट आणि जाऊन बसलो. तर पिक्चर स्टार्ट होतो त्याच 2 कॅरेक्टर्स म्हणजे सचिन पिळगावकर आणि त्यांच्या वाईफच्या कॅरेक्टरपासून आणि त्यांची आता ती मुलगी आहे जी आपण ट्रेलरमध्ये पण बघितलं, जिचं स्वप्नील जोशीच्या कॅरेक्टरबरोबर लग्न करायचा इच्छा आहे आणि त्यासाठी एखादा नवस वगैरे मध्ये येतो. सो पिक्चरचा जो फर्स्ट हाफ आहे तो ह्या कॅरेक्टरना सेटअप करण्यातच जातो. म्हणजे कम्पेअर केलं आपण पार्ट 1 बरोबर, तर पार्ट 1मध्ये ती जी बस जर्नी असते ती खूप आधीच सुरू होते. म्हणजे पहिला अर्धा तास असेल जिकडे तो फुल स्टोरी वगैरे सेटअप होते आणि नंतर प्रॉपर त्या बस जर्नीमध्ये आपल्याला एक कॅरेक्टर येतात. ती आजी असते, सोनू निगमचा मध्येच कॅमिओ येतो, जॉनी लिव्हरचा कॅमिओ आहे, रीमा लागूनचा कॅमिओ आहे आणि असंच मध्ये मध्ये जे आत बसलेले आहेत काय म्हणतात त्याला पॅसेंजर्स, त्यांच्या एकमेकांवर बँटर, भांडाभांडी, वादविवाद, कॉमेडी, त्यातनं ते ऑर्गॅनिकली ती अख्खी बस जर्नी दिसते. हेच जेव्हा आपण ट्रेनमध्ये रेप्लिकेट करायला बघतो ते होतच नाही. ट्रेनवाल्या पार्टकडे मी पुढे येतो. तर म्हणजे ट्रेनवाल्या पार्टकडे मी पुढे येतो. पण जो फर्स्ट हाफ आहे तिकडे मध्येच कॉमेडी खूप चांगली पिक करते. नवस बोलायचा सीन आहे तिकडे पूर्ण थिएटर टाळ्या मारत सुटलेला. आम्ही 3 मित्र बसलेलो, आम्ही पण टाळ्या वगैरे वाजवतो कारण जेन्युइनली चांगला कॉमेडी टायमिंग वगैरे तिकडे फिट होतो आणि तो एकदम अबसर्ड होतं पण मजा येते ते जेव्हा आपण बघतो तेव्हा. पण त्यानंतर लगेच एक गाणं कट होतं जिकडे कॅमिओज येतात. त्याची गरज होती नव्हती मला माहीत नाही, ठीक होतं त्या थीममध्ये, पण अगदीच ऑड वाटतं. आणि नंतर मग एंट्री होते एका कॅरेक्टरची जे मागच्या पिक्चरमध्ये होते. सो विजय पाटकर जे कॅरेक्टर प्ले करतात त्या पोलिसचं, जे आधी अंडर कव्हर होते आणि त्यांचा तो असा डान्स वगैरे जे काय आहे ते, त्या कॅरेक्टरची एंट्री होते त्या फर्स्ट हाफमध्येच, जिकडे त्यांना ही लोक ओळखतात. म्हणजे ऑफकोर्स म्हणजे आधीच्या पिक्चरचंच कॅरेक्टर सो ओळखतात. सो आम्ही अज्युम करत होतो जेव्हा अशोक सराफांचा कॅरेक्टर येईल त्यांनाही ओळखतील, पण जेव्हा ते येतात तेव्हा त्यांना अजिबातच काही ओळख नाही दाखवत. तेव्हा कन्व्हिनियंटली रायटर्सने वेगळंच कॅरेक्टर लिहिलं आहे, भले अशोक सराफच असतील तरी. असंच अजून एका कॅरेक्टर बरोबर होतं निर्मिती सावंतच्या, जे आधीच्या पिक्चरमध्ये होते पण आता ते अगदीच नवीन कॅरेक्टर आहे. त्यांचं ठीक आहे कारण त्यांचं कॅरेक्टर पण खूप पिक्चरच्या स्टार्टिंगलाच असतं दोन्ही पार्ट्स आणि ते साईडला निघून जातं. पण अशोक सराफ ज्यांचं मेन कॅरेक्टर आहे, आधीच तुमच्याकडे वेळ कमी, तुमच्याकडे फक्त एक हाफ आहे अशोक सराफ जे कॅरेक्टर प्ले करतायत त्यांच्यासाठी, आणि त्या ह्याच्यात पण तुम्ही त्यांना फुल नव्याने लिहिताय. मग त्यांचे फर्स्ट पर्सनल प्रॉब्लेम्स आहेत तसे कोणी रिलेटच करू नाही शकलं. फर्स्ट हाफमध्ये मजा येते आणि चांगल्या नोटवर तो संपतो आणि असं वाटतं की आता तर मजा सुरू होईल. पण तिकडेच तो सेकंड हाफ इतका बोर होता. मी जेन्युइनली सांगतो आणि मला कोणाला हिट नाही करायचं, माझी कुठल्याही पीपल इन्व्हॉल्ड विथ द प्रोजेक्टची काही कंप्लेंट नाही आहे, चांगलंच आहे. त्यांना आपण लहानांचं मोठं झालो आहे आपण त्यांना बघून, सगळ्याच कॅरेक्टर्सना अख्ख्या त्यांच्या करिअरमध्ये. मला काही कोणाला कंप्लेंट नाही करायची, पण मी ॲज अ जेन्युइन ऑडियन्स हे सांगायला फक्त बघतो इकडे की मला यातून काही मला स्वतःचा लाभ करून नाही घ्यायचा आहे. पण जो सेकंड हाफ आहे तो अजिबातच मजाच नाही आली. पण आमच्या थिएटरमध्ये खूप हाऊसफुल होता शो, कारण आज ते वर्ल्ड सिनेमा डेच्या हिशोबाने त्यांनी तिकीट्स वगैरे कमी केलेले वगैरे सगळं ठीक आहे, पण हाऊसफुल होता. लोक जेन्युइनली आलेली, फॅमिली ऑडियन्स आलेलं, फुल लोकांची गर्दी बसलेली अशी ग्रुपमध्ये 6-6, 8-8 लोकांचं, असं 4-4 लोकांचे फॅमिलीज.
फर्स्ट हाफमध्ये सगळे हसत होते. सेकंड हाफच्या स्टार्टला इकडे तिकडे थोडं हसणं आणि हळूहळू ते एकदम डाय डाऊन झालं. म्हणजे सगळेच थकले त्या ॲक्टला. कुठे ना कुठे ना मला वाटतं ते खूप कॉमेडी करण्याच्या ह्याच्यात मॅच्युरिटीज गेली त्या कॅरेक्टर्सची. कुठलेही कॅरेक्टर सिरियस वागत नव्हतं एका पॉईंटला. म्हणजे एका पॉईंटला ते सगळे खूप सिरियस आहेत, पण एका पॉईंटला तेच खूप सिली आहेत. आणि फर्स्ट पार्टमध्ये ते जेन्युअनली चालत होतं, कारण कुठे ना कुठे ती गोष्ट बॅलन्स होत होती. या पार्टमध्ये खरंच काहीच कोणाचंच कोणाला पत्ता नाही. एकतर बसमध्ये जेव्हा आपण कुठे कॅमेरा लावत होतो तेव्हा अख्खी बस दिसत होती, मागे काय चाललंय, पुढे काय चाललंय, कोण क्रॉस करतंय, काही असं स्केल कळत होती. इकडे काय की ट्रेन असल्यामुळे 6-6च्या पार्ट्समध्ये ते असेल. अच्छा, 6-6च्या पार्टमध्ये पण एका इकडे आपली फॅमिली आहे, सचिन पिळगावकर, स्वप्नील जोशी अँड ग्रुप. दुसरीकडे एक फॅमिली बसवली, ह्यांचं आणि ह्यांचं मोजून एक सीनमध्ये इंटरॅक्शन होतं. जसं आधीच्या वेगळ्या वेगळ्या पार्ट्समध्ये होत होतं इकडे तिकडे असं नाही, पण ती फॅमिली वेगळी बसली आहे. मग कन्व्हिनियंटली ह्या पिक्चरमध्ये एक कॅरेक्टर आहे जे आधीच्या पिक्चरमध्ये पण म्हणजे एका व्यक्तीने प्ले केलं होतं दुसरं कॅरेक्टर, ते इकडे वेगळं कॅरेक्टर प्ले करतायत, जे म्हणजे कन्फ्युजिंग आहे. म्हणजे जो विलन होता त्याचा भाऊ इकडे आहे, म्हणजे अशा एका बंद्याने प्ले केलंय जो त्या बसमध्ये होता, जेव्हा तो विलन पण त्या बसमध्ये होता. सो स्वतःच्याच ह्याच्यात ते फसत आहेत. म्हणजे जर तुम्ही खरंच सिक्वेल बनवत असाल तर मग तुम्ही कॅरेक्टर्स पण नाही रिपीट केले पाहिजे, आणि जर तुम्ही नसताल बनवत तर मग तुम्ही सगळंच नवीन केलं पाहिजे. अर्धा इकडचं अर्धा तिकडचं, हा आधीचा नवस नंतरचा नवस, मग ते काहीतरी इनकम्प्लीट वाटतं. आणि कॉमेडिक टायमिंग तर मी म्हणालो सेकंड हाफमध्ये जेन्युअनली सगळेच शांत बसून गेलेलो आम्ही, कारण फार थकायला झालेलं. आणि जो क्लायमॅक्सचा नवसवाला पार्ट होता तो तर तुम्ही जर जेन्युअनली विचार कराल त्या सीनबद्दल तर तुम्ही खूप आधीच प्रेडिक्ट कराल. म्हणजे तुम्हाला जर मी सांगितलं एक वाक्य आणि हे होण्यासाठी काय झालं पाहिजे असं तुम्ही विचार कराल तर 2 मिनिटात कळेल की काय होणार आहे. म्हणजे काही असं त्याला हे नव्हती, नॉवेल्टी नव्हती, की असं काही नव्य नव्हतं की हां अरे हे असं झालं. जर फर्स्ट पार्टमध्ये आपण बघतो की सचिन पिळगावकर धावत असतात, त्यांच्याशी एक शर्ट खेचतं, कोण पॅन्ट खेचतं वगैरे, असं करत ते तो नवस पूर्ण होतो. आणि एकदम त्याच्या एंडला त्यांना ते समोर ते धोतर वगैरे ठेवलेलं दिसतं. म्हणजे असं एकदम जेन्युइन बिल्डअप आहे. इकडे काही बिल्डअप नाही. इकडे तर तुम्हाला आधीच कळलं की हां आता तर हे होणार आहे, ऑफकोर्स होणार आहे, आणि ते होतं. सो म्हणजे सिरियसली सांगायचं झालं तर आम्ही 3 मित्र गेलो होतो आणि आम्ही खूप असं निराश होऊनच बाहेर आलो पिक्चरमधून. सो म्हणजे जर तुम्ही बघणार असाल तर मी थांबवणार नाही कोणाला, म्हणजे माझा काही ओपिनियन नाही आहे त्याबद्दल, पण हे मी माझे हे सांगितले, कोणाच्या बघण्यावर माझं काही हे नाही. पण मला ओव्हरऑल हे वाटलं की तुम्ही फर्स्टला अगदीच धरून ठेवायचं होतं, फुल धरून ठेवायला होतं, नाहीतर कम्प्लिटली सोडून नवीन बनवायला होतं. हे जे तुम्ही अर्धवट केलं आहे त्यात काहीतरी मिस झालं. ना कॉमेडी चालते, ना त्या गोष्टीचा सिरियसनेस राहतो. सगळेच कॅरेक्टर्स खूप लाऊड झालेले आहेत, ओरडत चाललेत, आणि असं इफेक्टिव्ह पण ओरडत नाहीत की ओरडल्याने काय होतं आहे, काय नाही, फक्त ओरडत आहे आपलं. सिद्धार्थ जाधवचं कॅरेक्टर तर वेस्टच केल्यासारखं आहे. म्हणजे मी त्यांना पण ब्लेम नाही करत, कारण तेच असेल स्क्रिप्टमध्ये लिहिलेलं. तसंच अशोक सराफांचं कॅरेक्टर पण फार डिस्कनेक्टेड वाटतं. तिकडे गणेश मंडळवाला ग्रुप आहे तो पण डिस्कनेक्टेड वाटतो. एक पुढची सीट आहे जिकडे 2 मारामारी करणारे लोक बसले, म्हणजे शाब्दिक मारामारी, ते पण डिस्कनेक्टेड. आणि इकडे आपली 6 लोक बसले ते पण डिस्कनेक्टेड. म्हणजे काहीच हे नाही. आणि मध्येच तिकडे एक असा रेड हेरिंग टाकला आहे की एक दाढी वगैरे मध्ये बसलेला माणूस आहे की तो तुम्ही त्याला विचार कराल हाच तो, आणि मग शेवटी तो नसतो ऑफकोर्स, कारण त्यांच्याकडे लिमिटेड कॅरेक्टर्स आहेत ना, त्यांनाच रिपीट केलं त्यांनी. म्हणजे मला कळलंच नाही की काय गरज होती. तर मला वाटतं ह्याचं सगळ्याचं हे धुवायला धर्मवीर 2चीच गरज लागेल, जो पुढच्या 7 दिवसात येतोय. त्याच्याशी मी फार होप्स ठेवून आहे, आणि आय गेस तो पिक्चर होप्सच्या पुढे जाऊनच काहीतरी एक दाखवेल. पॉलिटिकल साईडला ठेवता ॲज अ फिल्म त्याला मी बघणार आहे, आणि फिल्म म्हणूनच मी त्याच्याबद्दल बोलीन. पॉलिटिक्स आणि या गोष्टींना मला नाही डिस्कस करण्यात इंटरेस्ट, मला कळतही नाही ते सगळं. पण ॲज अ फिल्म मला वाटते ती गोष्ट खूप पुढे जाईल. आता मी हे इकडेच थांबवतो कारण घाम वगैरे येतोय, जाम बंद वातावरणात मी हे करतोय. सो नेक्स्ट व्हिडिओ आय गेस चांगल्या याच्यात असेल. हा व्हिडिओ थोडा चालून घ्या. जसं पिक्चरचं पण मेहनत तेवढीच होती, स्क्रिप्टवर तो मी पण एवढीच मेहनत दिली. जोक ठीक आहे, काही नाही. बाय, भेटेल लवकरच.